नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? अनुष्का गुड मॉर्निंग. माही गुड मॉर्निंग. का बसली अशी? असंच बसली होय? शाळेत जायचे आणि आमच्या चिवला शाळेची फ्रॉकच सापडत नव्हती आज, है ना चिव? मामाने घेतलेला ड्रेस आहे तर ती सकाळ सकाळ मम्मी अगं फ्रॉकच सापडा नाही शाळेची, मम्मी अगं फ्रॉकच सापडा नाही शाळेची. हाय का नाही? घरातनं कुठं गेली काय माहिती, तिला घालायचीच नव्हती. आणि आमचं हे इकडं परेशान आहे तर सकाळी उठल्यापासून विहिरीव जा माघारी ये, विहिरीव जा माघारी ये, त्याच्यामुळं त्यांना जरा त्रास झाला आहे. तर असं द्या, परेशान. तुम्ही पण परेशान असता, दाखवू देत की काय झालंय. मी काल नीट जोडलेलं. काय झालं? आम्ही पण दमून जातो, आम्हाला तर चालूच होत नाही. मी काल नीट जोडलेलं जिथली तिथं केलं पायपाचं. आज सकाळी चालू केली की पायपाच जागेवर नाही तर. आता आम्ही काय करू मग त्याला? असं दे तर त्यात त्यांच्या पायाला लागले. दाखव पाय. हो का, इथं कणगईला कापलाय ग्राइंडर. हो का हो का हो का. हा बघा नको बघा नको, कसं होतंय मलाच कसं तरी होतंय. त्याला पट्टी बिट्टी काय? पहिली टाकी बांधायची मला. कसली? पाणी रोज उठून मला कार नको. त्रास झाला बाबाला आहे का नाही? असं दे तर. मोटर चालू होत नव्हती, लाईटच पुरत नव्हती. मूर्ख पोरांना 7:30 वाजले ते इथं. उठ बा, चप्पल ही बघ कुठे. चला तर चालल्या तर इथं शाळेत. असू द्या, असतात थोडं दिवस. हे उन्हाळ्याचं जरा हीच असतं. होय, असू द्या. रिलॅक्स रिलॅक्स. आलीच वेल. हसा एकदा, हसा एकदा. हळूच हळूच तुझ्या काय ती तुम्हाला सिरियस पणच नाही तुमच्या जिंदगीत कोणाच्याच. हळूच हसा. हा होय, हसा. हा मी काय म्हणतो, पायपा आणायला काय होतं, वायरी आणायला काय होतं, जिथली तिथे सगळ्या गोष्टी करायला काय होतं? असू द्या, मी करायच्या का त्या? तुम्ही हाय, तुम्ही करता सगळं म्हणून नाही कोण ध्यान देत. असू द्या, रिलॅक्स. पाण्याची टाकी मोठी बांधावं लागतात. झाडं म्हणले सगळ्यांनाच लागतात तर बांधायची टाकी करायचं ₹1,00,000 खर्च. असू द्या, तर असल्या तर इथं कारण सकाळ जर न्यायला लय ताम झालाय. रोज उठून काल मी पायपा जोडल्या, वायर जोडली, जिथली तिथं सगळं केलं. आबादलो रात्री 8 वाजेपर्यंत पाणी आलं आणि लगेच आज सकाळी जोडायला गेलो. परवा दिवशी आबादलो, काल टाकी भरली. आज सकाळी पुन्हा आपदायला गेलो की पुन्हा हाय असं जिकडली तिकडं कोणतीच जागेवर गोष्ट नाही. माणसाला वाटतं जाऊन लगे बटन टाकावं, पण ते बटन सुद्धा जागेवर राहत नाही. एवढं वैताग झालं माझे. सावलीत बसा जरा, अजून डोकं तापल जास्त. बाय चिव, बाय बाय. नमस्कार. तर चपात्या करायचं काम चालू आहे इकडं. आज स्वयंपाकाला जरा लेट केलं कारण पोरी कधी यायच्यात 10:30-11 वाजता. तर बाहेरचं जे काम आहे सगळं ते आधी आवरून घेतलं. काय आपलं असेल ते कपडे वगैरे धुणं, हे ते फरशी पुसून झाडून सगळं आवरून घेतलं. आणि कणिक वगैरे आधीच मळून ठेवली होती. आता चपात्या लागते गरम गरम मस्त. पोरी आले की जेवण करायचं आणि जेवण झालं की आपल्याला पॅकिंगला बसायचं. पॅकिंग करायची आपल्याला. आज सोमवार आहे म्हणजे कुठली लांब लांबची जरी कुरिअर असली तरी शनिवारपर्यंत पोचून जातात. मध्ये आधी अडकत नाही. शनिवार रविवारचं कसं अडकून पडतं ना, तसे अडकून पडत नाही. तर असं द्या, स्वयंपाक चाललाय. आता बघू पुढे व्हिडिओ काढून पोरी आल्यानंतर. चपात्या झाल्या मस्तपैकी. आता अनुष्काची गाडी आली आहे. अनुष्का बेल वाजायची नाटक. म्हणजे मी वाट बघत होती की मम्मी कधी येते ती.
मी ती खिडकीतनं बघितलं होतं गाडी आलेली. हो का? अनुष्का आली शाळेत. झाली सुट्टी लागली? उद्या पेपर आहे, परवा दिवशी अजून पेपर येते. बरं ओके. पेपर आहे. डान्स क्लास लावायचेत ना तिचे लवकरच, त्याच्यामुळं. होय ना, एकटी जाशील का? नाही होय. चला, चिमणी राहिली अजून आमच्या शाळेत. चिमणीची शाळा उशिरा सुट्टी जरा आता. तिला का आणली नाही येताना होय ग? एक्झाम चालू आहे. मग आता किती शाळा सुटेल? थोड्या वेळाने सुटेल ना. अनु माझी एवढी झाली तू? अगं नाही, पायवर केल्यावर नाही खाल्ली. हा नको, माझी एवढी झाली अनुष्का. तुझी किती? चला तर आपल्याला ती लोणच्याचं सगळं हे करायचं. डेऱ्यातनं ओतून आणायचं 2 डेरं. बाळा आपल्याला आज लय पॅकिंग आहे. चला तर मस्तपैकी आता पॅकिंग करून घेतो. छान. आता अनुष्का आली म्हणल्यानंतर, चिव आल्यानंतर चिव बॉक्स बनवते. मी लोणचं भरून देते, मोजते, आणि अनुष्का ते सील करते, आणि मग माझे मी पत्ते फाडून चिटकून टाकते. एक फोन आला या, आत्या तिकडे जेवायला हाक मारते ते. तर चला जाऊया तिकडे, जेवण करूया मस्तपैकी. बऱ्याच दिवसातून एकत्र जेवण. चिमणी आली नाही त्याच्यामुळे आता काय, चिव आली नाही ना अजून. आपली किचन कट्टा साफ करायचं आहे, भांडी तिच्यात. बाळा अनुष्का, अनुष्काचं आवरायचं चाललंय. घर आपलं परत मोकळं मोकळं झालं, कारण लोणचं सुकायला टाकावं लागतंय ना, त्याच्यासाठी जागा लागते. सोफा ही सगळं बघा हो का कसं घरात घालून ठेवले. तुम्ही म्हणसाल तुमचं सारखंच काय नाही काय हे चालू आहे. तर हो का सोफा आपला ठेवलाय असं. सामान वरचं पण सगळं काय असेल ते खाली आणून ठेवलंय. वरची पण अख्खी रूम फोडी सुकाय टाकायला लागते, आणि खाली पण जागा लागते आपल्याला. त्याच्यामुळं काय असं दे, थोड्या दिवस अजून 5 ते 6 वेळा आपल्याला लोणचं बनवायचे. उद्या आंबे येतील आपले, उद्या आंबे आणायच्यात इथं. तर उद्यापासून आपले 2-3 दिवस परत रुटीन चालू होईल. एकदाच 5000 आंबा आणायचा आहे आपल्याला. एकदाच 5000 आंबा आणला की 400 किलो लोणचं आपलं तयार होतं. है का नाही अनुष्का? दुटी चालू करायची आपली. चला तर आजी हाक मारती जेवण करायचं. जायचं काय? चल की जाऊ. अगं चल ग. चल जाऊया. पॅकिंग वगैरे करायची आपल्याला परत. आपले हे बॉक्स चिकट टेप हे तुम्हाला वाटत असेल, पण लय खर्च आहे यावं ह्याला पण. हो का, हे चिकट टेप आपलं ह्या पॅकिंग एकदाच आणलंय बघा 5 का काहीतरी हजाराचं. त्यात आपले किती किलो लोणचं गेले. अजून 1-2 वेळा पॅकिंग होईल. पॅकिंगचे पाऊच हे खर्च तसा लय राहतो. करडांचं सारखी नाचत राहते. तर चल जेवण करून येऊया तिकडून, आणि मग आवरून. चला बाय. मग अनुष्का शाळेत बी गेली, शाळेत आली बी. पेपर चालू होती, मजा आहे तुमची है ना? ओके. पण इतक्या दिवस पेपर चालू मग असते तर जेवायला मी असतो तर जेवण पण चालली. जेवलीच ना. चतकोर बी भाकरी खाल्ली ना. हो का, एक भाकरीतली तिने एका चपातीतली एवढी चपाती खाल्ली, आणि 2 ठेवल्या ते ताटात घेऊन. तिला म्हणूनच म्हणलं 2 चपात्या घेतल्या देत. चतकोर ती, आणि मला 1 चपाती लय होती. तर काय नाही, चाललंय जेवायचं. काय म्हणते सगळेजण जेवायला. या जेवण करा सगळ्यांनी. इकडं आत्या आहेत. कस काय आत्या मग उकडते? लय भारी वाटतंय. लय गार वाटतंय. पाण्यात टाकल्यावर थंडीत टाकते. अहो इतकी गरमी वाढली ना, काय सांगू तुम्हाला. घातल्या उन्हात जायचं काम करायला. नाही अहो, तरी बी किती बायका जातात, जाणारे जातात. जावंच लागतंय, नाही लागलंय ग. मग काय, म्हणजे इतकं ऊन आहे ना. आपलं चालतंय गरम करायचं. भरपूर ऊन आहे, तरी त्या शेतात काम करा. म्हणजे शेतकऱ्याचं बघा किती अवघड आहे. करावंच लागतं काम. ऊन असो, ताण असो, पाऊस असो, काही खायला करावंच लागतं काम. सध्या तर या जेवण करायला असं दे. म्हणजे घरात बसलोय तर एवढं गरम होतं या. तर रानात आत्ताच किती वाजले? 11 वाजले असतील. 11 वाजता जेवढं हे होतं. 12ला तर असं ऊन लागतंय की पार तर पाडतंयच माणूस. हो, लय म्हणजे लय गरमी वाढली आहे. ह्या वर्षी म्हणतात पाऊस लय लवकर यायचंय. मग आता काय माहिती कधी लिंबुळ्याच नाही तर लय पाऊस येतो. येईल का? नाही असं लागो बघ ना. हे ज्या साली लिंबुळ्याला असतात त्या पाऊस नसतो लवकर.
लिंबुळ्या नाहीत यंदा. मग पाऊस येतो का? हा लिंब पाडायला गेल्यात सगळं. बघा म्हणजे जे जुनी माणसं आहेत त्यांना कळतं. हम्म. हाय का नाही? असं देतात. पहिल्या लिंबुळ्या हम्म. इतकी लिंबू लय यायची. हा लय माशांनी न्यायच्या त्या लिंबाच्या झाडाखाली किती यायचं. गोळा करायची डब्याची डबं असलं डबं एक डबा 10 रुपयाला. आणि काय करायचं त्याचं? विकायचा म्हणा 10 रुपयाला. खत करते सेंद्रिय. मग ती दुष्काळ पडलेला. हम्म. मग ती लिंबुळ्यात माणसं गोळा करा. प्रत्येक लिंबाखाली एक नाही एक लिंबुळी. अशी लिंबुळी की त्याला मापच आणि नाही. ते घ्यायचं कोण? घ्यायची घ्यायची गावात. खत खत करायचं. साबणा व्हायच्या पहिल्या म्हणायची त्याच्या. हा हा लिंबुळ्याच्या लिंबाच्या. बरं असू द्या गोटा साबणा. असू द्या. बाय. या जेवण करायला. बाय बाय.